कोकणातील कुडाळ परिसरात स्थायिक असलेल्या कुडाळ-देशकर गौड ब्राह्मण ज्ञातीचे अस्तित्व पुरातन असून अनेक क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी बजावल्याचे कागदोपत्री उल्लेख आहे. कोकणातून या ज्ञातीतील व्यक्ती नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई तसेच परिसरात स्थायिक होऊ लागल्या. सन 1880 मध्ये पहिला कुडाळ-देशकर बांधव कैलासवासी नारायणराव आत्माराम पाटकर हे उद्योगाच्या निमित्ताने डोंबिवलीत आले. त्यानंतर हळूहळू अनेक कुडाळ-देशकर ज्ञातिबांधव कोकणातून तसेच मुंबईतून डोंबिवलीत स्थलांतरित झाले. डोंबिवली शहराचे वैशिष्ट्य हे आहे की हे शहर कोणत्याही राजाने, सरदाराने वा खोताने वसवलेले नाही. तत्कालीन परिस्थितीत सामान्य लोकांच्या गरजा व आकांक्षा यातून या शहराची निर्मिती झाली आहे. सन 1918 मध्ये पहिल्या महायुद्धाच्या समाप्ती झाली. त्यानंतर महागाई झाली व राहण्याच्या जागांची टंचाई भासू लागली. त्यातून काही लोकांच्या मनात डोंबिवलीत घरे बांधावी असे आले व त्यानुसार सरकारी नोकरी व मध्यमवर्गीय लोक डोंबिवलीत राहण्यासाठी येऊ लागले. त्यामुळे इथे निवासाकरिता कुडाळ-देशकर बांधवांनी सुद्धा पसंती दिली. स्थायिक झाल्यानंतर कुडाळ-देशकर बांधवांनी व्यवसायात बस्तांतर बसवलेच, पण भविष्याचा विचार करून डोंबिवलीतील मोठ्या प्रमाणात जमिनीही घेतल्या. डोंबिवलीच्या वेगाने विस्तार झाला. कुडाळ-देशकर बांधवांनी डोंबिवलीच्या विकासात फार मोठे योगदान दिले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक व व्यावसायिक क्षेत्रात आपण नेहमीच अग्रेसर राहिलो आहोत. मानपाडा रोड होण्यासाठी लागणारी जमीन नेरुरकर कुटुंबाने दिली. तसेच स्मशानभूमीसाठी लागणारी जमीन देण्यात कैलासवासी कमलाकर देसाई यांनी पुढाकार घेतला. पद्मिनी गाड्या निर्माण करणाऱ्या प्रीमियर कारखाना डोंबिवलीत आणण्यासाठी व त्याकरता लागणारी जमीन संपादित करण्याकरिता कैलासवासी गणपतराव सामंत यांनी फार मोठे योगदान दिले आहे. त्यातूनच डोंबिवलीची एक औद्योगिक नगरी होण्याकडे वाटचाल सुरू झाली. डोंबिवलीच्या राजकारणात सुद्धा आपण लक्षणीय योगदान दिले आहे. श्री कमलाकर देसाई यांनी नगराध्यक्षपद भूषवले असून श्री जगन्नाथ खानोलकर, श्री विजय कोथरेकर, सौ उषा ठाकूर, श्री मुकुंद देसाई व श्री राजन सामंत यांनी नगरसेवक पद भूषविली आहे. शैक्षणिक क्षेत्रात कुडाळ-देशकर बांधवांच्या रावी नेरुरकर विद्यालय, सका पाटील विद्यालय, ओंकार विद्यालय तसेच चंद्रकांत पाटकर विद्यालय या संस्था ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहेत. तसेच चंद्रकांत पाटकर ट्रस्टचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात फार मोठे काम आहे. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर दिलीप ठाकूर, डॉक्टर सुरेश आजगावकर, डॉक्टर महेश ठाकूर, डॉक्टर सविता देसाई, डॉक्टर नरहर भोळे प्रभू हे आपल्या ज्ञातीचे नाव उज्ज्वल करीत आहेत. व्यवसायातही आपण अग्रणी आहोत. माऊली हॉल, शगुन व शामियाना ही सभागृहे पाटकरांच्या कर्तृत्वाची खूण आहे. संख्येने नसलेल्या तरी कर्तृत्वाने मोठे असलेल्या याच डोंबिवली स्थित मोजक्या ज्ञातिबांधवांना एकत्र येण्याची गरज भासू लागली आणि त्यातून 1945 साली कैलासवासी अनंत नारायण पाटकर यांच्या पुढाकाराने सार्वजनिक मौंजीबंधन पार पडले. त्यातून आपण आपल्या ज्ञातीचे संघटन करणारी एक सामाजिक संस्था स्थापन करावी अशी भावना दृढ झाली. आपल्या ज्ञातीचे भजन मेळ ही सुद्धा एक खास बाब होती. त्यातूनही आपले संघटन दृढ होत गेले. 1951 साली गौड ब्राह्मण सभा गिरगाव यांची शाखा म्हणून गौड ब्राह्मण सभा डोंबिवलीची स्थापना करण्यात आली, पण पुढे ती बंद पडली. सन 1967 साली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कुडाळ-देशकर गौड ब्राह्मण सहयोगची स्थापना झाली. संस्था स्थापन जरी झाली तरी सुरुवातीच्या काळात संसाधनांची कमतरता होती. स्वतःची इमारत नसल्याने त्यावेळेस विविध ज्ञाती बांधवांनी उपलब्ध करून दिलेल्या जागा यात कार्यालय चालवले जात होते. तसेच संमेलन भरत असे. हळूहळू संस्था विकसित झाली. सन 1991 साली संसाधनांची कमतरता असूनही आपल्या संस्थेने जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर राज्यस्तरीय संमेलनाच्या यशस्वी आयोजनातून महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटकातील ज्ञातीला एकत्र आणण्याचे शिवधनुष्य लीलया पेलले. त्यातून आणखी मोठे काम करू शकू असा आत्मविश्वास निर्माण झाला. आता मात्र स्वतःची वास्तू असावी असे वाटू लागले. सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर असतो असे म्हणतात. आपणासही तो अनुभव आला. श्री रमाकांत व श्री शशिकांत मायनकर यांच्या रूपाने नियंत्याच्या सहाय्य मिळाले. त्यांच्या दातृत्वामुळे आणि अजोड अशा मेहनतीने तसेच असंख्य कार्यकर्त्यांच्या निरलस व समर्पित सेवेमुळे कुडाळ-देशकर भवन या समाज मंदिराचे निर्माण झाले. कुडाळ-देशकर गौड ब्राह्मण सहयोगचे कार्य अनेक स्तरावर होत आहे. सामाजिक, सांस्कृतिक,
शैक्षणिक, आर्थिक व व्यावसायिक क्षेत्रात अनेक उपक्रम होत असून भगिनींचाही त्यात लक्षणीय सहभाग आहे. कालानुरूप सहयोगने काट टाकली असून नव्या युगाच्या गरजेनुसार आपण विविध कार्यक्रम हाती घेत आहोत. आपण कर्मभूमीत अनेक उपक्रम राबवत असलो तरी जन्मभूमीचे ऋण विसरलेलो नाही. कोकणातही आपली संस्था वैद्यकीय मदत निधी, शिष्यवृत्ती यासारखे उपक्रम चालवत आहे. नमस्कार. आज कुडाळ देशकर सहयोग संस्थेला 50 वर्ष पूर्ण झालेली. हा जो 50 वर्षाचा सुवर्ण महोत्सव आज आहे त्याला सर्वप्रथम मी शुभेच्छा देते आणि यानंतरही या सहयोगाची अशीच घोडदौड सुरू राहावी अशी सदिच्छा पण देते. काही काळ माझा या संस्थेशी फार जवळचा संबंध आला की माझ्या कुवतीप्रमाणे मी काही काळ अध्यक्ष म्हणून इथे राहिले. त्यामुळे ह्या संस्थेची आणि समाजाशी माझी खूप जवळून संबंध आहे. मला आलेले अनुभव खूप चांगले. डोंबिवलीमध्ये कुडाळ देशकरांचं वास्तव्य कित्येक वर्षापूर्वीपासून आहे, पण हा समाज डोंबिवलीच्या नागरी जीवनापासून थोडा अलिप्त होता. त्यामुळे कुडाळ देशकर ही ज्ञाती कुणाला विशेष माहिती नव्हती. फक्त आडनावानी पाटकर, नेरुळकर वगैरे हे लोकांना माहित होते. पण आता ह्या संस्थेमुळे हे लोक किंवा हा समाज हा आता समाज जीवनात पूर्ण मिसळला आहे. आज 50 वर्षाची जी वाटचाल आहे ती अशाच काही लोकांनी 50 वर्षापूर्वी हा रोग लावला आणि त्याची आज उन्नती आपल्याला दिसते आहे. या संस्थेमुळे अनेक लोकांचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या फायदा झालेला आहे. आणि ह्या संस्थेमुळे एक फायदा झाला असा की आज आपल्या ज्ञातीतले कित्येक लोक फार मोठ्या मोठ्या पदांवर काम करत आहेत. कित्येक लोक मोठ्या मोठ्या उद्योगधंद्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि त्या लोकांची माहिती आता सर्वसामान्यांना पण मिळायला लागली आणि त्याचा उपयोग सर्वसामान्यांना आपल्या पुढच्या भवितव्यासाठी सुद्धा व्हायला लागला. आणि अशीच ही संस्था पुढे पुढे जात राहिली पाहिजे. हा जो वृक्ष आहे हा फोफावणारच आहे याबद्दल किंचितही शंका नाही. ज्याप्रमाणे श्रीकृष्णानं गोकुळाला वाचवलं की मी एक करंगळी लावतो आणि तुम्ही सर्वांनी काठीचा टेकू द्या, त्याचप्रमाणे 50 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी हा लावलेला जो समाज यज्ञ आहे यामध्ये समाजातल्या लहानातल्या लहानापासून मोठ्यातल्या मोठ्या लोकांपर्यंत एक एक संविधा पडलेली आहे आणि हा जगन्नाथाचा रथ 50 वर्षात या उन्नत स्वरूपात आपल्या समोर आलेला आहे. यापुढेही अशीच त्याची वाटचाल चालू राहणार त्याबद्दल मनात किंचितही शंका नाही. आणि असाच याचा ज्ञातीतील आणि समाजातील लोकांना जास्तीत जास्त लाभ व्हावा हीच माझी इच्छा आणि शुभेच्छा. कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोगचे कार्य येत्या काळात सर्वांगीण स्तरावर व्हावे, तसेच औद्योगिक विश्वात आपल्या ज्ञातीचा ठसा उमटावा म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. त्याच हेतूने अनुभवी, जाणते व सळसळत्या रक्ताच्या नव्या पिढींच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली सध्याची कार्यकारिणी अनेक नाविन्यपूर्ण व कलानुरूप उपक्रम हाती घेत आहे. ज्ञाती संघटनेतून राष्ट्रसेवा साध्य करणे हा आपला हेतू आहे. नमस्कार, मी गणेश गुरुदास देसाई, कार्याध्यक्ष कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग. 2012 पासून सहयोग मध्ये कार्यरत आहे. सहयोगला सामाजिक संस्था म्हणून मिळालेले ATG 12A सर्टिफिकेशन्स किंवा माननीय धर्मादाय आयुक्तांकडून मिळालेली शाबाशी, हे जे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या निश्चितच फारच उत्साहदायक आहेत. त्याचबरोबरीने सहयोग ही आता फक्त डोंबिवलीपुरती मर्यादित न राहता सहयोगचं कार्यक्षेत्र आता हे पूर्ण महाराष्ट्र झालं आहे. डोंबिवली बरोबरच सहयोगचे काही उपक्रम हे कोकणातही चालतात आणि साधारणतः 550 अधिक विद्यार्थी आज सहयोगशी जोडले गेलेले आहेत. बऱ्याचदा आम्हाला इतर संस्थांमधून सामाजिक क्षेत्रातून विचारणा होते की एक ज्ञाती संस्था म्हणून कार्यरत असताना सुद्धा सहयोगचा आलेख हा एवढा उंचावतोय कसा, सहयोग मध्ये असं काय वेगळे, सहयोगामध्ये असं काय घडतंय. सहयोगच्या यशाची जर आपण कारण बघितली तर त्यात सर्वप्रथम मी म्हणतो की सहयोगची जी कार्यकारिणी आहे याच्यामध्ये तरुणाईचा उत्साह आणि त्याचबरोबरीने ज्येष्ठांचा अनुभव या दोन्हींचा एक उत्कृष्ट मिश्रण आपल्याला सहयोगच्या कार्यकारिणीत बघायला मिळतं.
दुसरी गोष्ट, कुठची नवीन गोष्ट करताना सहयोगने गेल्या 5-7 वर्षामध्ये खूप सारे असे निर्णय घेतले जे आपल्या आजूबाजूच्या संस्थांसाठी सुद्धा आदर्श असे ठरले. तर हे जे हे निर्णय घेताना त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांशी चर्चा करणं आणि तिकडे फक्त ज्ञातीपुरतच मर्यादित न राहता त्याच्या बाहेरही जे कोणी तज्ञ आहेत त्यांच्याशी जाऊन चर्चा करणं हे एक दुसरं कारण मला वाटतं की याच्यामुळे सहयोगचा जो आलेख आहे तो उंचावत चाललेला आहे. आणि तिसरी गोष्ट जी प्रत्येक निर्णय घेताना अन्य सदस्यांना विश्वासात घेणं आणि याच गोष्टीमुळे आज जर तुम्ही सहयोगमध्ये बघाल, सहयोगमध्ये खूप सारे सकारात्मक बदल फार कमी वेळात घडून आले. आणि परत एकदा मी सर्व सदस्य आणि उपस्थित मान्यवरांना हार्दिक अभिनंदन देतो. आणि सहयोग चिरायू हो आणि असेच उपक्रम आनंदी याच्याही पुढच्या काळात असेच मोठे कार्यक्रम हे सहयोगच्या मार्फत हो अशी मी इच्छा व्यक्त करतो, सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. येणारा काळ हा अनेक आव्हानांचा असणार आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी आपण सर्व संघटित होऊ. चला नव्याने कटिबद्ध होऊया.